जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, आपण अजून एक स्केच पॅक करून रेडी ठेवलं होतं. तर ते तुम्हाला अगोदर दाखवतो. कालचा व्हिडिओ तसं तुम्ही बघितला असेलच. तर हे आपण विथआउट फ्रेम A4 साईजचं स्केच पॅक केलं आणि हे मला वाटतं हे पुण्यातच पाठवायचं ॲक्च्युली, आपल्याला जवळच आहे इकडून. तर मला वाटतं 2 दिवसात तर पोहोचलं पाहिजे. 2-3 दिवस, मोस्टली 2-3 दिवसात पोहोचेल ते. सध्या आता पहिल्यांदा मी इंडिया पोस्टला जाऊन कुरिअर करून येतो, स्पीड पोस्टने पाठवून येतो. A few moments later. तर मित्रांनो, आपण कुरिअर करून आलेलो आहे आणि आता काल जे नवीन एक स्केच आपण सुरू केलं होतं ना, ते कम्प्लीट करायचं आहे. त्याचा फेस आणि हेअरचा पार्ट कम्प्लीट केला आहे आपण, कालचा पार्ट कम्प्लीट करायचा आणि अजून एक स्केच चालू करायचं आहे आपल्याला. कारण जवळपास मला वाटतं 3-4 ऑर्डर अजून पेंडिंगमध्ये आहेत आपल्या. ते करायचे आहेत आपल्याला 2-3, मोस्टली मला वाटतं पुढच्या 4 ते 5 दिवसात, या आठवड्यात तरी मोस्टली मला ते कम्प्लीट करायचे. त्यामुळे पटावट मी आता ते क्लोजचा पार्ट कम्प्लीट करून घेतो, त्यानंतर नवीन एक स्केच पटावट सुरू करतो. तर चला मित्रांनो, सकाळी आपण जे स्केच कम्प्लीट केलं होतं ना, त्याचं कस्टमरला मी फोटो पाठवलेला, त्याला ते स्केच आवडलंय. त्याला आपल्याला आता फ्रेम करून कुरिअर, दोन्ही पण स्केच उद्याच कुरिअर करायचे आहेत. मोस्टली दोन्ही पण होऊन जातील आता. सो दोन्ही वेगवेगळे कस्टमरचे आहेत ॲक्च्युली ते. आणि ते मला वाटतं कर्जतलाच पाठवायचं. त्यांनी या अगोदर सुद्धा एक ऑर्डर केली होती, त्यांना ते स्केच आवडलं होतं. ते मला वाटतं इंस्टाग्रामवरती मी फोटो टाकलाय, कदाचित टाकला होतं. पण ते सुद्धा एक नंबर स्केच होतं. म्हणजे एक बाबांचा आणि तिच्या लहान मुलीचं, म्हणजे जस्ट जन्मलेला 2-4 महिन्याच्या मुलीचा एक फोटो होता. खतरनाकवाला असा फोटो होता तो. मला वाटतं तुम्ही इंस्टाग्रामवरती बघितला असेलच तो, नक्की. नसेल बघितलं तर बघून घेऊ शकता. सो तो एक केलेला. त्याच कस्टमरने आपल्याला अजून एक फेसचा फोटो दिलाय, त्याच्या फ्रेंडचा आहे का कोणाचा आय डोंट नो, पण त्यांनी दिलेला आहे. तो तुम्हाला दाखवू शकत नाही ॲक्च्युली. तो फिनिश केलेला आहे आणि त्यांना आवडला आहे तो. आता फ्रेम वगैरे करून, स्प्रे वगैरे करून घेतो, फ्रेम करतो आणि त्यानंतर मग बाकीचं दुसरं जे कॅमेरावाल्याचं आपलं चाललंय ते आता कंटिन्यू करत बसूया. मित्रांनो, मी स्केचिंग करत होतो तेवढ्यातच लाईट गेला. आणि ॲक्च्युली आज सकाळपासून पाऊस जबरदस्त पडतोय. आज सकाळी नाही, कालपासूनच पडतोय ॲक्च्युली, जबरदस्त पाऊस पडतोय. आणि काल ॲक्च्युली मी छत्री पण नव्हती आणली, तर वरचे जे ओनर आहे त्यांची छत्री आपण घेऊन गेलो होतो. आणि आज पण सकाळपासून पाऊस जबरदस्त पडतोय, त्यामुळे मला वाटतं पूर्ण एरियाची लाईट गेली, आता मागाशीच गेली. आणि स्केच पण आपलं ऑलमोस्ट हाफच झालेलं आहे, म्हणजे आउटलाईन आणि थोडंसं स्पार्ट झालेलं आहे. माहित नाही आता लाईट कधी येईल, काय येईल ते. आणि आपल्याकडे हा चार्जिंगवाला बल्ब आहे ॲक्च्युली, त्यामुळे लाईट गेल्यानंतर हा थोड्या वेळासाठी तरी जळतो, 1-2 तास तरी जळतो तो लाईट. पण तेवढी लाईट येत नाही. तुम्ही बघितलं असेल, थोडासा डीम लाईट त्याची दिसत असेल. म्हणजे नॉर्मल लाईट जेवढी असते तेवढा त्याचे प्रकाश तेवढा पडत नाही ॲक्च्युली. त्यामुळे त्या लाईटमध्ये मी म्हणजे स्केचिंग तर करू शकत नाही, पण बाकीची पण कामं काय करू शकत. लाईट नसल्यामुळे बाकीचे पण होणार आहेत. सो आता लाईट आल्यानंतर स्केचिंगचा आपलं कंटिन्यू करायला लागणार आहे. आणि आय डोंट नो लाईट कधी येईल, आत्ताच गेली, त्यामुळे माहिती नाही ऐरोलीची पूर्ण गेली का फक्त या एरियाची गेली का काय माहिती नाही. त्यामुळे कधी येईल ते आयडिया नाही आहे आता आपल्याला. बाय द वे मित्रांनो, लाईट नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ एडिट करून घेऊया. कम्प्युटर आपल्या लॅपटॉपमध्ये जर चार्जिंग असेल तर मग व्हिडिओ एडिट पण होऊन जाईल आपला. ब्लॉग, डेलीचा जो ब्लॉग आपण टाकतो त्याचा. तर जर लॅपटॉपमध्ये चार्जिंग नसेल तर ते पण करता येणार नाही. तर बघू, आधी थोडं तरी चार्जिंग असेल तर एडिटिंग वगैरे करून चालू तरी करूया. 1 hour later. बाय द वे मित्रांनो, आज अजून एक जे आपण स्केच करणार आहे ना, चालू करणार आहे ना, त्याच्यात एक हातामध्ये एक असा, तो नाही काय बोलतात, शूटिंगचा कॅमेरा असतो ना, जो लग्नात वगैरे जे वापरतात किंवा जे मोठे मोठे शूट्सला वापरतात किंवा जे फोटोग्राफर्स वगैरे असतात, तसा तो, म्हणजे ॲक्च्युली तो पोराचा फोटो तसा टाईपमध्ये त्याच्या हातामध्ये कॅमेरा आहे. आणि तो अख्खाच्या अख्खा कॅमेरा पण आपल्याला 3D मध्ये शेडिंग करायचं. तर ते एक मोठं टास्क असणार आहे, कारण फेस शेडिंग म्हणा, हेअर शेडिंग, क्लोथ टेक्स्चर वगैरे आपण तर खूप केलेत, पण अशा गोष्टी, ऑब्जेक्ट्स वगैरे येतात ना, ते थोडंसं जास्त हेक्टिक असतं आणि थोडंसं जास्त टाइम घेतो. म्हणजे लिटरली तो एवढा पार्ट करायलाच लिटरली मला नाही म्हटलं ते 2 ते 3 तास लागणार आहेत. A4 साईजचे, त्यामुळे कमी टाइम लागणार आहे. मोठं साईज असतं तर जास्तच टाइम लागला असतं. पण जितकं डिटेलमध्ये प्रॉपर मी करेल ना, तेवढं ते अजून चांगलं दिसणार आहे जेव्हा फिनिश होईल त्यानंतर. सो जास्तीत जास्त चांगलं आणि जास्तीत जास्त टाइम लावून मला ते करायला लागणार आहे. आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मी, की म्हणजे कॅमेरा तरी दाखवेल, पूर्ण फेस दाखवू शकत नाही, पण कॅमेरा तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. 1 hour later. चला मित्रांनो, फायनली सेकंड स्केच पण आपलं कंप्लीट झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं जसं सकाळी की कॅमेरा झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. DSLRचा जो काय तो शूटिंग कॅमेरा असतो तो, तर तो तुम्हाला पहिल्यांदा दाखवून देतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्याच्यात हातात कॅमेरा, वरचा फेस मी दाखवू शकत नाही, तुम्हाला परमिशन नसेल तर नाही दाखवत मी. पण खालचा कॅमेरा तुम्ही बघू शकता. आता थोडा झूम केलाय त्यामुळे थोडा नीट दिसत नसेल, पण लांबून जर प्रॉपर असं तुम्ही बघितलात ना, तर एक नंबर असं डिटेलिंग आणि हे दिसतं. आता झूम केल्यामुळे कसं शेडिंगचं टेक्स्चर वगैरे जास्त दिसतंय, पण जेव्हा वरतून प्रॉपर असं तुम्ही फोटो बघाल ना, तेव्हा एक नंबर असा कॅमेरा दिसतोय, शेडिंग वगैरे. जसं तुम्ही इथे बघू शकता लाईटीचं वगैरे काय काय, इथले बटन वगैरे मी सगळं प्रॉपर 3D मध्ये करायचं ट्राय केलं. त्यानंतर जे रिंग असते ते फिरते वगैरे, ते नंतर हातात कॅमेरा असं पकडलाय वगैरे, प्रॉपर असे 3D मध्ये करायचं ट्राय केले.
हे स्केच ॲक्च्युली मी इंस्टाग्रामवरती कदाचित टाकेन फोटो जर परमिशन असेल तर. आता व्हिडिओमध्ये अजून मी त्यांची परमिशन ॲक्च्युली घेतली नाही, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पूर्ण दाखवू शकत नाहीये. पण मी म्हटलं कॅमेराचं तरी तुम्हाला दाखवू नक्की, त्यामुळे मी तुम्हाला कॅमेराचं दाखवलं. पण लांबून जर तुम्ही स्केच आता जरी मी या अँगलनी एवढ्या अँगलनी जरी बघतो ना, ते एकदम 3D मध्ये असं दिसतंय. ते शेडिंग वगैरे एवढं रफ दिसत नाही ॲक्च्युली, कारण रफ टेक्स्चर वगैरे असतो ना, तो लांबून चांगला दिसतो. कुठलाही स्केच तुम्ही जरी हे स्केच कुठलंही जवळून एकदम बघायला गेलात ना, तर इतकं जास्त चांगलं दिसणार नाही. लांबूनच त्याचं ते 3D स्ट्रक्चर आणि ते उठून दिसतं ॲक्च्युली. सो हे पण स्केच एक नंबर असं झालंय. आता त्यांना कस्टमरला मी फोटो पाठवला नाही अजून, ते पाठवल्यानंतर बघूया त्यांचे काय चेंजेस असतील किंवा त्यांना आवडते का नाही ते पण आपल्याला समजेल. पण एक नंबर असं कॅमेराचं झालंय. ते मी कदाचित इंस्टाग्रामवरती नक्की त्यांना विचारून पोस्ट करेन, त्यामुळे इंस्टाग्रामवरती फॉलो करून घ्या आत्ताच, म्हणजे तुम्हाला ती पोस्ट इंस्टाग्रामवरती नक्की बघायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आता त्याचा फोटो पहिल्यांदा काढून घेतो मी आणि कस्टमरला पाठवतो. A few moments later. तर फायनली मित्रांनो, आपण फोटो वगैरे पाठवले कस्टमरला, ते आवडले आणि दोन्ही स्केच सकाळचं जे दुपारी स्केच कंप्लीट केले ते पण आपण आता पॅक करणार आहे. आणि दोन्ही पण आता मी फ्रेम वगैरे करून पॅकिंग करून ठेवणार आहे. आणि उद्या मला वाटतं उद्याच एक तरी देऊन ते घेणार आहेत आणि एक आपल्याला कुरिअर करायचे कर्जतला, जे तुम्हाला सांगितलं ते. सो फ्रेम वगैरे करून दोन्हीला पण फ्रेम आपल्याला करायचे. सो दोन्ही पण A4 साईजचे, एकदा फ्रेम आहेत का नाही बघून घेतो. तसं इकडे तुम्ही बघू शकता बरेचसे फ्रेम्स लावलेले, सगळे A4 साईजचेच आहेत. पण माझ्याकडे बल्कमध्ये पण मी सेपरेट घेऊन ठेवतो फ्रेम्स, ते बघायला लागते मला आहेत का नाही. आणि त्याच्यात ग्लासचे पण असतात, विदाउट ग्लासचे पण असते. ते ह्याच्यात मला एक ग्लासचं यूज करायचं, एक विदाउट ग्लास यूज करायचे. कारण जे कुरिअरवर असतं त्याला मी ग्लास यूज करू शकत नाही. त्याच्यामध्ये मी दुसरं एक जे ॲक्रेलिक शीट येते बेसिकली, ते असेल मला वाटतं. ही जी ॲक्रेलिक शीट येते ती मी टाकतो, म्हणजे ग्लास सारखंच असते ती, फक्त ती बेंड किंवा तुटत नाही बेसिकली, आपटल्यावरती वगैरे पण तुटणार नाही ती. त्यामुळे कुरिअरमध्ये असेल फ्रेम तर मी ते ॲक्रेलिक शीट टाकून देतो. आणि जर येऊन घेणारे असतील लोक तर त्यांना मी ग्लास सोबत देतो. सो दोन्ही पण एक एक फ्रेम आहेत का बघायला लागतील मला, ते एकदा चेक करतो आणि त्यानंतर पॅकिंग करून घेतो. सो इथे आपलं बरंचसं फ्रेमचं आणि पॅकिंग वगैरेचं सामान असतं. इथे जसं A4 साईजचे आपले फ्रेम्स, बरेच फ्रेम्स आहेत. आणि इथे A5 साईजचे फ्रेम्स आहेत, छोट्या साईजचे. A3 साईजचे ॲक्च्युली नाही आहेत आपल्याकडे, पण आता अजून ऑर्डर नाही आली त्यामुळे मी घेतली नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता एक A3 साईजचे काच पण ठेवले, कारण त्याची फ्रेम तुटली त्यामुळे काच अशीच राहिली. त्याला दुसऱ्या फ्रेममध्ये आपण टाकू शकतो तशी ती. तर ही वाली आपली A4 साईजची विथ ग्लास फ्रेम आहे आपल्याकडे. आणि A3 साईजची बरेच विदाउट ग्लासवाले बरेच फ्रेम आहेत आपल्याकडे. सो आता पॅकिंग आपण करू शकतो प्रॉपर. सो मित्रांनो, आपल्याकडे A4 साईजचे एक ग्लास सोबत आणि एक विदाउट ग्लासची पण फ्रेम आहे. विदाउट ग्लासचे 2-4 जास्त, ग्लासची एकच होती, त्यामुळे प्रॉपर आता मी फ्रेम पटापट करून घेतो दोन्हीचे. उद्या परत मग ग्लासचे 5-6 ऑर्डर परत एकदा करून ठेवेल, म्हणजे पुढचे पण ऑर्डर जे आहेत ना ते पण मग पटापट पॅकिंग करता येतील मला नंतर कंप्लीट केल्यानंतर. सो आता फटाफट हे दोन्ही स्केच मी पॅक करून घेतो आणि त्यानंतर मग पूर्ण पॅकिंग जे असते ते सगळं करून ठेवतो. A few moments later. बाकी मित्रांनो, तुम्ही कालच्या मागच्या 2 व्हिडिओजमध्ये पॅकिंग वगैरेच बघताय, त्यामुळे या फ्रेमचं पॅकिंग मोस्टली आता या व्हिडिओमध्ये मी टाकत नाही, कारण रोज मग तेच तुम्हाला बघायला होईल. बाकी स्केच तर मी रोज करतो त्यामुळे तुम्हाला ते रोज बघायला मिळेलच. पण पॅकिंगचं वगैरे इतकं काय गरज नाही आहे. कधी मध्ये आधी मी तुम्हाला दाखवत जाईन की तुम्हाला पॅकिंग कसं करतात किंवा काय करायचं असतं ते सगळं. म्हणजे एखादा आर्टिस्ट असेल व्हिडिओज बघणार तर त्याला पण समजेल की कसं पॅक करतात. सो या स्केचचं फ्रेम आणि पॅकिंगचं मी तुम्हाला दाखवणार नाही, डायरेक्ट ते उद्या व्हिडिओ कंटिन्यू केल्यानंतर उद्या देतानाचा व्हिडिओ कदाचित आपण बनवूया. सो एनिवेज मित्रांनो, आता जवळपास 9:30 वाजलेत रात्रीचे आणि ऑलमोस्ट टाइम झाले आपले फ्रेम करून. मग मी लगेच घरी जाईल, 10 वाजेपर्यंत मोस्टली घरी जाईल. सो मित्रांनो, चला हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकनाथ शिंदे साहेबांना आपण जे स्केच दिलं होतं ते कसं वाटलं, ती व्हिडिओ तुम्ही बघितली का नाही नक्की मला कमेंट करून सांगा, त्यांचं स्केच कसं वाटलं ते. आणि नसेल व्हिडिओ बघितली तर लगेच जाऊन व्हिडिओ ती पहिल्यांदा बघून घ्या. बाकी चला मित्रांनो, हा ब्लॉग इथंच एंड करूया. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.